इचलकरंजीमध्ये समाविष्ट झालेल्या शहापूरच्या सर्व प्रभागात आजपर्यंत केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्थानिक आघाड्यांचे नगरसेवक निवडून येण्याची परंपरा आहे. गतवेळच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये शहापूरच्या 12 नगरसेवकांपैकी फक्त 2च नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. पण यंदा मात्र आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून भाजपची वाटचाल व व्यूहरचना सुरू असून यामुळे गेल्या अनेक काळाच्या परंपरा यंदा बदलणार का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पाहूया याबाबतची ही सविस्तर स्टोरी. नमस्कार, मी एलिया माने. तुम्ही पाहताय विषय झकास. शहापूर हा भाग तत्कालीन इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झाला. शहापूर मधील प्रभागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोकराव जांभळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे यांचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे. या मतदारसंघातील एकूण 12 नगरसेवकांपैकी बहुतांशी नगरसेवक हे याच गटातून निवडून येत असत. 2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होऊन 12 नगरसेवकांपैकी केवळ भाजपचे रुपाली अनुसे व किसन शिंदे हे 2च नगरसेवक निवडून आले, तर जांभळे, कारंडे गट व स्थानिक असे 10 नगरसेवक निवडून आले होते. आता मात्र परिस्थिती बदलली असून जांभळे गट हा राष्ट्रवादी अजित पवार गटात, तर कारंडे गट राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी झाला आहे. भाऊसो आवळे यांच्या रूपाने शिवसेना शिंदे गटानेही येथे बस्तान बसवलं आहे. सध्या हाळवणकर व आवाडे दोन्हीही गट भाजपच्या माध्यमातून एकत्र आले असून महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर येथे भाजपचे नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. मित्र पक्षाशी युती झाल्यास जागा वाटपामध्ये शहापूर मधील जास्तीत जास्त जागा भाजप स्वतःकडे ठेवण्याचा आग्रह करू शकते. असे झाल्यास शहापूर येथील 5 ते 6 जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात. त्या विजयी झाल्यास आतापर्यंतच्या इतिहासात शहापूरमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने स्वबळाचा निर्णय घेतल्यास 12 जागा भाजपच्या पदरात पडून सध्या ताब्यात असलेल्या 2 जागा व्यतिरिक्त आणखी काही जागा जिंकून भाजप परंपरा मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आगामी काळात शहापूरचे नागरिक कोणाला अधिक पसंती देतात व यामुळे आतापर्यंत चालत आलेली शहापूरची राजकीय परंपरा टिकते की थांबते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महानगरपालिकेमध्ये भाजपची संख्या घटते की वाढते याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.